नुकतीच ज्यांची उपस्थिती अथर्व एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा आणि प्रभाग क्रमांक 1 युवा मोर्चा अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नितेश शेठ पाटील साहेबांना आपण पाहतोय, त्यांच्या समोर त्यांचे सहकारी आणि गोल्डन मॅन आपण पाहतोय धांचरगावचे आमचे योगेश शेठ घरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तर बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला नितेश शेठ पाटील यांनी, त्यांचं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो। आणि जाऊया मॅचच्या दिशेनं उत्तर शिवाणी विरोधात बामाली, दोन दमदार संघ स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर जय हनुमान बामाली संघ पाहायला मिळतोय आणि सोबत उत्तर शिव सतीश आणि तेजस ही जोडी। पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू हवेमध्ये होता काही काळ, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत। स्ट्रायकिंग एंडला आपण तेजसला पाहतोय, ज्याच्या बॅटमधनं ह्या 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, 2 धावाला सुरुवात। तर पण हा चेंडू खोलात टाकलेली लाईन होती, समोरच्या दिशेला खेळायचं होतं, परंतु व्यवस्थित मिडल झाला नाही हा बॉल, अगदी सिली शॉर्ट लेगला हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो। रोहिदास गोलंदाजीसाठी आपल्याला जरूर पाहायला मिळतो, रोहिदास पावशे। आता स्ट्रायकिंग एंडला सतीश सज्ज होत आहेत। 3 धावा धावफलकावरती, पहिल्या बॉलवरती 2 आले होते, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती एकच आली होती, 2 धावा, यस माफ करा, थोडस लक्ष केंद्रित नव्हतं, त्या कारणास्तव ही चुकी दिलगिरी जरूर व्यक्त करू, मान्यवर होते। इथे समोरच्या दिशेला उडवलाय बॉल इनफिल्डच्या वरतून, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये झेल, कोण विष्णू पावशे यांना आपण पाहिला आणि सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय सतीशचा। आज कॅप्टन्सीची भूमिका नेहमीच पार पाडत असतात वडोली 40+ संघचे कॅप्टन केशवभाऊ पाटील आणि एक यशस्वी उद्योजक कॉन्ट्रॅक्टर्स ज्याने भरपूर मेहनत करत असताना आपलं नाव जे क्षेत्रामध्ये गाजवलं, त्यांचा या ठिकाणी आयोजन कमिटीच्या वतीने आपण करतोय सन्मान। आल्या आल्या चौकारानं सुरुवात, सचिन पाटीलचा वार आपल्याला पाहायला मिळतो, पहिल्याच बॉलवरती मात्र तडाखेबंद चौकारानं त्यानं धावाला सुरुवात केली व्यक्तिगत। सन्माननीय नितेश शेठ पाटील अथर्व एंटरप्राइजेसचे सर्व यांच्याकडनं रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी या स्पर्धेसाठी त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतोय। ऑन साइडला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला हा चेंडू फील्ड होईल। मागची मॅच काय रंगली होती, ज्या पद्धतीनं अंतिम मोमेंटला 10ची गरज 3 बॉलमध्ये होती आणि त्या क्षणाला मात्र एक तडाखेबंद षटकार आणि त्यानंतर एक चौकार टोकत सामना जिंकला तो धर्मेंद्रनं। दमदार खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला नारिवली टीमसाठी। फुल्लेंचा चेंडू स्वीप दाखवला, अप्रतिम फटका खेळाडू कक्षाच्या दिशेनं, अगदी त्यांना हर्षोल्लास करणारा हा दमदार चौकार फलंदाज तेजसच्या बॅटमधनं। प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करायची नाही याच सूचना असेल। टाइम आता अलर्ट आहे, याची दक्षता घ्या बामाली संघ, कारण की जरूर 40+ क्रिकेटर्स खेळतात, फारसा त्यांच्यावरती आपण भार देत नाही, परंतु आज अंतिम दिवस आहे, त्या कारणास्तव आता काही गोष्टी घाई गडबडीनं आपल्याला पूर्ण कराव्या लागतील ह्यात शंका नाही आहे, कारण की आज अतिरिक्त 3 सामने पूर्ण करायचे आहेत। तर सन्माननीय केशव शेठ पाटील वडवली गावचे जे संघनायक देखील आहेत 40+च्या माध्यमातून, त्यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 2,000 रुपये आलेत, त्यांचे मनापासून आभार। संपूर्ण दानशूर दात्यांचं पुनश्च मी मनस्वी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना घेऊन जातो क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती। एका षटकाचा खेळ संपला, धावा धावपळकावरती एक गडी बाद 11 पाहायला मिळतात।
सुरुवात आपण पाहिली होती. सतीश साथीनं तेजस, सतीश बाद झाला. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सचिन पाटील आला, ज्याच्या बॅटमधनं एक चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. दुसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती विष्णू पावशे आपल्याला पाहायला मिळतात. सिनियर खेळाडू आहेत, भरपूर अनुभव त्यांच्या पाठीशी आपल्याला पाहायला मिळतोय. तर सन्माननीय विष्णुदादा पोरजी यांचं शुभ आगमन झालं. मोस्ट वेलकम, आपलं सहर्ष स्वागत. वर द विकेटनं पहिलाच बॉल, समोरच्या दिशेला बॉल बॅक ड्राईव्ह, परंतु ते धाव कंप्लीट करण्यात आली आहे. एक धाव या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण पाहू शकाल. दोन दमदार संघ आहेत. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढाई आहे. नुकतीच जी मॅच आपण पाहिली, नारिवली संघानं सामना जिंकला. नारिवली संघाला विनंती की आपण कुठेही जायचं नाहीये. द्वितीय फेरीतील एक मॅच अगोदर आपण पूर्ण केली आहे, ते पाहता यानंतर लगेचच आपली मॅच असेल याची दक्षता आपण घ्या. विष्णू पावशे वन्स अगेन राईट मोर द विकेटना. फुल लेनचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसला, कारण की शॉर्ट सिली मिडॉनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला होता आणि अप्रतिम झेल जे काही सापळं विणलं होतं मी म्हणेन त्या सापळ्यामध्ये अडकलाय आणि तेजसला मात्र परतावं लागतं. सलामी जोडी आता तंबूच्या आश्रयाला. धक्का दुसरा, बॅटिंग टीम उतार शूट. खरं तर ह्या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, अतिथी कक्ष अगदी मान्यवरांनी गजबजून भरलेलं आपल्याला पहिल्या दिवसापासून पाहायला मिळालं आणि हे यश आहे आयोजनकर्त्यांचं. ज्या पद्धतीनं आयोजन नियोजन, उमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जी काही मेहनत घेतली आहे, संतोषदादा पोरजी असतील, महेशदादा पोरजी, गणेशदादा पोरजी, आमिर पोरजी असतील, किशोर कैलास पोरजी असतील, महेश पोरजी असतील, प्रवीण घरत असतील, किरण म्हात्रे असतील, समीर वावेकर असतील, या संपूर्ण आयोजनकर्त्यांची भरपूर मेहनत आहे. रनआउटची संधी, पंचांचं बोट आकाशाकडे, रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का परतावं लागेल. सातत्यानं आता गडी बाद होताना पाहायला मिळतात. जास्त काळ खेळपट्टीवरती फलंदाज टिकू शकत नाही. याचं कारण की जबरदस्त फिल्डिंग आणि जबरदस्त बॉलिंग बामाली संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज पंढरीनाथ पाटील आता मैदानाच्या आतमध्ये नेट क्रमांकाचा विचार केला तर 5व्या क्रमांकावरती पंढरीनाथ पाटील यांना आपण पाहतोय. एका बाजूनं सचिन मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आता उभा आहे. 6 धावा त्याच्या बॅटमधनं. तर त्याच्या विरोधात स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर जवान बामाली संघ आपण पाहतोय. लाईन पाहावी लागेल. इट इज वाईट. पंच अरविंद मात्र आता दर्शवतात की लेगस्टिक सोडून जाणारा हा चेंडू आहे आणि पंचांकडनं वाईटची खून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील ही अंतिम लढाई प्रेक्षकांच्या भेटीस युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेसमोर जोडलेले पाहायला मिळतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. WTC या वाहिनी अंतर्गत थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय. अतिशय चांगलं कार्य पहिल्या दिवसापासून राहिलं या वाहिनीचं. जेव्हा जेव्हा रायगडामध्ये आपण पाहतोय, रायगडामध्ये देखील बऱ्याचशा वाहिन्या कार्यरत आहे. PTC असेल, WTC असेल, एकविरा इव्हेंट असेल, अशा पद्धतीनं बऱ्याचशा वाहिन्या कार्यरत आहेत. tenniscricket.in देखील आपण पाहतोय. तर या वाहिन्यांअंतर्गत खरं तर टेनिस बॉल क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झालंय. अप्रतिम फटका, तंत्रशुद्ध खेळ सध्या दाखवत असताना उत्तर शिव संघ, त्यांना माहित आहे या खेळपट्टीवरती 40 किंवा 42च्या आसपास जर धावसंख्या बनवली ना तर मॅच बनू शकते. आतापर्यंत मागील जेवढे सामने झाले आजच्या दिवसामध्ये एकमात्र सामना जिथे वाकलन संघानं 58 कुठल्या होत्या पहिल्याच मॅचमध्ये, जी सलामीची लढत झाली होती दैसर बनाम वाकलन. परंतु त्यानंतर जर मागील सामन्यांचा आढावा घेतला तर 34-35च्या आसपास धावा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ते टार्गेट उभारण्याचा प्रयत्न असेल. इथे फटका लाजवाब आहे गॅपमध्ये देखील, कारण की प्रतिबंध जणू काही होतं तरी देखील गॅप शोधलाय. एक्झॅक्टली दुसरं षटक आपण पाहतो, ज्या षटकामध्ये डीपमध्ये 5 क्षेत्ररक्षक असताना देखील ज्या पद्धतीनं गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं, कौतुक जरूर करावं लागेल. या 4च्या मदतीनं धावफलक आता पोहोचलंय ते 20 या आकड्यावरती. षटक दुसरं देखील आता समाप्त झालंय. पहिल्या षटकात आल्या होत्या 11 आणि दुसऱ्या षटकात धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 9 धावा. हॅलो. तर या दरम्यान जय गणेश्वर रेग्युलर
संघाचे खेळाडू जर कुठे असाल तर आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर रेग्युलर टीम. नक्कीच रेग्युलर संघाची देखील मेहनत आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. नक्की एखादी क्रीडा स्पर्धा जेव्हा आपण भरवता त्या स्पर्धेचं आयोजन नियोजन करता तेव्हा प्रत्येकाला सहकार्य करावं लागतं. ग्रामस्थांपासून ते छोट्या चिमुकल्यांपर्यंत प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. त्या सगळ्यांचंच कौतुक, त्या सगळ्यांचंच आभार आपण नक्कीच व्यक्त करू. आणि जाऊया मॅचच्या दिशेने 2 षटकापर्यंत जर आपण स्थिती पाहिली बॅटिंग करत असताना उत्तर शिव संघाची, तर 2 षटकात 20 धावा त्याने कुठून काढल्यात. जरी आघाडीचे फलंदाज बाद झाले असले तरी देखील आता चांगला प्रयत्न सचिन आणि पंढरीनाथ पाटील करत असताना पाहायला मिळत आहेत. षटक तिसरं आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज संजय भोईर आपल्याला पाहायला मिळतील. या संघाचा महत्वपूर्ण खेळाडू आहे. आज तिसरं षटक हाताळत असताना संजय भोईर यांना आपण पाहतोय. रेल्वे एंड कडनं क्षेत्ररक्षणाचं जाळं या ठिकाणी विडण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण झालंय कौतुक त्यांचं देखील झालं. कारण की शॉर्ट सिली मिडॉनला देखील आपण पाहिलं होतं, एक सुपर्ब झेल आपल्याला पाहायला मिळाला होता पॉवर सर्कलमध्ये. पहिला चेंडू प्रहार करायचा होता, ताकदीचा वापर तर केला. बॅटस्विंग अतिशय वेगानं पाहायला मिळतो, परंतु क्रिकेटमध्ये केवळ ताकदीचा वापर चालत नाही, सोबत तंत्र आपल्याला अवलंबावं लागतं. आणि इथे चेंडूच्या लेंथ लाईनची पाहणी नव्हती आणि त्यानंतर आपल्या फेवरेट झोनमध्ये खेळायचं होतं. तर मग हा चेंडू आता मात्र अगदी रक्षात्मक पद्धतीनं समोरच्या दिशेला प्लेसमेंट पाहायला मिळाली. एकच धाव. गुड फिल्डिंग, अप्रोच अतिशय चांगला आपल्याला पाहायला मिळतो तो मामाली संघाचा. आज मात्र जर विचार केला तर स्वर्गीय महेंद्र शेट्ट भोईर स्मृती या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतोय आणि बॅटिंगला इन्व्हाइट केलं होतं उत्तर शिव संघाला. सुरुवात थोडीशी खराब झाली, त्यानंतर सावरलंय डावाला या दोघांनी देखील. दरम्यान हा चेंडू फुल करायचं होतं समोरच्या दिशेला, उडवलंय बॉलला, जिथे विलासला आपण पाहतोय, परंतु हातातनं बॉल निसटला. खरं तर एक काल गाजवला या खेळाडूनं टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. 14 गावचा विचार केला तर अतिशय चांगला खेळ विलास पावशे यांचा आपण नेहमी पाहिलाय, परंतु आता फारसा सराव त्यांचा नसतो. आणि आता हातातनं जेल निसटला, तिथे धावा देखील 2 कंप्लीट झाल्या आणि या 2च्या मदतीनं धावफलक 23 आकड्यावरती. 23 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. चला फार विलंब आपण करू नका. आज ज्या पद्धतीने आपण पाहतोय की आज आपल्याला 3 सामने अतिरिक्त पूर्ण करायचे आहेत. शूजचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि त्या ठिकाणी थोडासा वेल खर्च केला जातोय. विदाउट शूज आता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतील क्षेत्ररक्षक. ह्या गोष्टी आपण अगोदर पाहायचो. जर मागील 10 वर्ष अगोदरचा कालखंड पाहिला तर बरेचसे असे खेळाडू होते की ते विदाऊट शूज, विदाऊट चप्पल देखील खेळायचे. मी तरी म्हणेन खास करून जो नैसर्गिक नॅचरल ग्रिप ज्याला आपण म्हणतो पायाचा, त्याचा वापर जास्त करायचे खेळाडू. इथे फटका फसला, भरपूर उंच लांबीचा अभाव आहे, 2 क्षेत्ररक्षक तिथे आहेत, हातातनं बॉल निसटला. इथे देखील जजमेंट तर चालू होतं, परंतु भरपूर उंच गेला होता हा बॉल. आणि इतक्या उंच केल्यानंतर त्या बॉलचं जजमेंट करणं आणि तो बॉल कलेक्ट करणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे. आणि खास करून 40+ क्रिकेटर्स जेव्हा मैदानात असतात त्यांच्यासाठी तर ही कठीण गोष्ट आपण पाहतो. हातातनं बॉल निसटला आणि इथे देखील 2 धावा प्राप्त झाल्यात. एका बाजूला जमेची बाब भीमाने उत्तर शिव टीमसाठी की धावा येत आहेत. इथे फटका आता चांगला आहे, आता प्रॉपर टायमिंग, क्षेत्ररक्षक आता येत आहेत. जरूर स्किड झाले, जीवाच्या आकांतानं प्रयत्न विकास त्या ठिकाणी होते. मला तरी वाटतं प्रयत्न जरूर चांगला झाला, परंतु बॉल अडवू शकलेत आणि तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. मागील जर 3 चेंडूंचा विचार केला तर प्रत्येक बॉलवरती संधी होती, परंतु ती संधी हुकली आणि तिथे प्रत्येक बॉलवर 2-2 धावा. एकंदरीत या षटकामध्ये 7 धावा पूर्ण केल्यात आणि 27 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. षटकातील अंतिम बॉल असेल. 1 टू गो. संजय भोईर राईट मोर द विकेटनं पुढे सरसावत खेळले समोरच्या दिशेला. आता मात्र चांगला झेल. विष्णू पावशे यांना पाहिलं आणि त्यांची कॅचिंग पोझिशन अतिशय चांगली. ह्या अगोदर देखील एक चांगला झेल त्याने पकडला होता आणि इथे देखील दुसरा झेल या मॅच मधील ते पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळतात. पाण्याची मांग, गॅस पाणी घेऊन जायचं आहे ड्रिंक्स बँड. तर पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपण लगेच जा, जेणेकरून जास्त वेळ खर्च होणार नाहीये. नारिवली संघ आपण ह्या ठिकाणी रिपोर्ट करा. हा सामना झाल्यानंतर लगेच टॉस करून आपण द्वितीय फेरीला पुन्हा प्रारंभ करू. द्वितीय फेरीतील एक सामना ह्या अगोदर आपण कव्हर केला, ज्यामध्ये
वाकलन संघाला पाहिलं आणि विरोधात देसाई संघ होता आणि वाकलन संघाने तो सामना जिंकला आणि या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवलं. त्या संघाला आज पुरस्कृत केलंय ते केणी ब्रदर्स, नितीनजी केणी यांनी. अंशिका प्रभात 11 ह्या नावानं तो संघ खेळतोय. नक्कीच ज्या ज्या पुरस्कर्त्यांचा आपण विचार करतो, ज्यामध्ये सध्याच्या घडीला बामाली संघ स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर स्मृती या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत 40+ देखील आता पुरस्कर्ते आपल्याला पाहायला मिळतात. आणखी रेग्युलरमध्ये आपण पाहतो अनेक पुरस्कर्ते जे संघ पुरस्कृत करतात आणि त्यांच्या नावानं ते संघ खेळताना पाहायला मिळतात. 40+चं क्रिकेट देखील विकसित होतोय. उंची गाठणारं क्रिकेट त्यांचं देखील पाहायला मिळतोय. सराव करणारे भरपूर संघ आपण पाहतोय कल्याण डोंबिवली मध्ये देखील आणि आता रायगडामध्ये देखील ज्या पद्धतीनं 40+ क्रिकेट संघटनेची स्थापना झाली आणि त्यानंतर बरेचसे संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा खेळ देखील या क्रीडांगणावरती आपण पहिल्या दिवसातच पाहिला होता, ज्यापैकी बेलवली संघ जो क्वालिफाय झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आज कोणता संघ क्वालिफाय होईल आणि बेलवली संघाशी फाईट करेल हा देखील पाहण्याजोगा प्रश्न. रेग्युलरचे देखील 2 संघ पुढे सरकले, ज्यामध्ये मलंगाडातील नारायण संघ आणि आपल्या विभागातील तलोजी विभागातील एकाडपाडा संघ आपल्याला पाहायला मिळेल. आज लढती अतिशय चांगल्या होतील यात शंकाच नाही आहे. एकंदरीत क्रिकेटसाठी पूरक पोषक असं हे वातावरण देखील आपण पाहतो. निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे क्रीडांगण, देखणी खेळपट्टी, सुरेख आउटफील्ड ह्या मैदानाचं आपण पाहतोय आणि एकंदरीत ज्या पद्धतीनं आयोजन नियोजन केलं ह्या स्पर्धेचं, ह्या साऱ्या काही गोष्टी पाहता क्रिकेटसाठी पूरक हे वातावरण निश्चित उपलब्ध करून दिलं ते जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघ धानसरनं. त्यांचं प्रथमतः आपण कौतुक करू, त्यांचे आभार व्यक्त करू की अशा पद्धतीनं प्लॅटफॉर्म 40+ संघांसाठी देखील. नवीन फलंदाज शक्ती पाटील यांना आपण पाहतो. शक्ती प्रदर्शन करावं लागेल. 6व्या क्रमांकावरती शक्ती आलेत. षटक आता अंतिम असेल, विलास पावशे यांचा वापर असेल. रेग्युलरमध्ये नेहमीच स्ट्राईक गोलंदाज म्हणून विलास पावशेंना आपण पाहिलंय. आता मात्र स्लॉगरमध्ये पहिला चेंडू स्लोवर होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षण झालं, खराब बॉल चाललाय मागे आणि तोपर्यंत पुन्हा अवधी होता. 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जरी वय वर्ष जास्त झालं असलं तरी देखील क्रिकेटवरती असलेलं प्रेम, क्रिकेटचं असलेलं वेड मैदानावरती प्रत्येकाला खेचून आणतं आणि अगदी 100% कमिटमेंट हे खेळाडू देखील देत असताना मेहनत करतायत मैदानाच्या आतमध्ये हे खेळाडू. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, मागे तर निघून चाललाय, पाठलाग चालू आहे आणि इथे देखील मिळतील 2 धावा. प्रत्येक बॉलवरती आता मी तरी म्हणेन ती 2 धावा एकवटण्याचा प्रयत्न चालू आहे. सुरुवातीला आपण पाहिले चौकार आले होते, परंतु जसे आघाडीचे फलंदाज बाद झाले त्यानंतर सिंगल डबलनं डाव पुढे नेण्याचं काम चालू आहे. धावफलकावरती धावसंख्या 31 बनली आहे. फायटिंग टोटलच्या दिशेनं वाटचाल करत असताना आता उत्तर शिवसंघ पाहायला मिळतोय. दरम्यान हा चेंडू बॅकफुट पंच हवेमध्ये आहे. चेंडू गलीचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, मिसफील्ड झाली. चान्स होती परंतु तिथे देखील काय घडलं आणि धावा इथे देखील 2. ह्या मॅचमध्ये ह्या पूर्वार्धाचा जर विचार केला ना तर जवळजवळ 4 ते 5 झेल उडाले होते. ते झेल ड्रॉप झाले आणि तिथे धावा 2-2 प्राप्त झाल्या. अन्यथा हे झेल जर कंप्लीट झाले असते तर धावा 8 ते 10 धावा कमी पाहायला मिळाल्या असत्या. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तर आपण नेहमी वर्तवतो. समालोचन करत असताना खरं तर खुर्चीवर बसून या गोष्टी सांगणं सोपं आहे. मैदानामध्ये उतरून जेव्हा कष्ट करावे लागतात, जेव्हा मेहनत करावी लागते, गोलंदाजाला फेस करावं लागतं, तेव्हा मात्र त्या गोष्टी लक्षात येतात. परंतु समालोचक आपण म्हणतो की ज्या पद्धतीनं एखादा प्रशिक्षक आपल्याला काही गोष्टी सांगत असतो, समालोचकाची देखील तीच भूमिका असते. कशा पद्धतीनं खेळायला हवं, कशा पद्धतीनं मॅचला पुढे घेऊन जायला हवं, ह्या गोष्टी समालोचक नेहमी सांगत असतात. कधी कधी मी तरी म्हणेन समालोचकाचं जर ऐकलं ना तर जवळजवळ निम्मा संघ आपल्यासाठी सोपा देखील होऊ शकतो. अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्याचं असतं. परंतु आम्ही समालोचक एका संघाच्या बाजूनं ते मार्गदर्शन करत नाही. दोन्ही संघ आमच्यासाठी समान असतात. सामना कोणी जिंको परंतु सामन्यामध्ये चांगलं क्रिकेट प्रेक्षकांना पाहायला मिळो ही इच्छा नेहमी आम्ही देखील बाळगतो आणि इथे देखील तसेच काट्याची टक्कर मी तरी म्हणेन आपल्याला पाहायला मिळेल. कारण की आता चांगला स्कोअर धावफलकावरती पाहायला मिळतोय. टॅप केलाय समोरच्या दिशेला, डीपमध्ये कव्हरला क्षेत्ररक्षक होता, स्वीपर कव्हरमध्ये पुन्हा खराब क्षेत्ररक्षण झालं आणि धावा 2 तिथे देखील पूर्ण होतील. धावफलक आता 37 या आकड्यावरती. मी म्हटलो तर एकमेव सामना जो पहिला सामना पाहिला जिथे जास्त धावा बांधल्या होत्या. यस, 5 ते 6 धावा डबल काढल्यात. ह्याच षटकामध्ये 5 डबल काढल्यात जवळजवळ. म्हणजे 5 चेंडू आणि 10 धावा एकवटल्यात ह्या अंतिम षटकात. म्हणजे किती स्टॅमिना आहे या खेळाडूंचा.
हा देखील पाहावं लागेल. पहिल्याच दिवशी प्रीतम दादा यांनी देखील चर्चा केली होती की हे खेळाडू फास्ट फूड खाऊन वाढले नाहीत, तर नॅचरल जे काही फूड आपण म्हणतोय. इथे बॉल सीमारेषा पार गेला, अंतिम बॉलवरती शेवट गोड झालाय. पंचांचा इशारा चौकार, जिथे झेल होता तिथे झेल झाला ड्रॉप आणि चेंडू सीमारेषा पार चौकार. आणि अंतिम 4 40चा आकडा देखील पार झाला. धावा धावपळकरती 41 आणि 42 धावसंख्येचा आता आव्हानात्मक टार्गेट विजयासाठी चेस करावं लागेल ते टीम बामालीला. अर्थातच स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर जर्मन बामाली टीम पाहतोय, ज्या संघाचे पुरस्कर्ते विवेक शेठ भोईर यांना आपण पाहतो, ज्यांनी हा संघ पुरस्कृत केलाय. परंतु त्या संघाला आता मेहनत करावी लागेल सेकंड सत्रामध्ये, कारण की विजयासाठी 24 चेंडू आणि 42 लक्ष त्यांना कंप्लीट करावं लागेल. हॅलो हॅलो चेक. तर या दरम्यान पाहतोय आपण धानसरगावची ओळख आणि धानसरगावचे गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असणारे सन्माननीय योगेश शेठ घरत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूया व्यासपीठावरती. या योगेश शेठ घरत साहेब यांचा आपण सदिच्छा सन्मान करू का. निश्चित आता विराजित आहेत आणि वापसी त्यांची देखील पाहायला मिळेल, कारण की जेव्हा जेव्हा धानसरच्या वतीनं स्पर्धा, मग फॉर्मॅट 40+ असो किंवा रेग्युलर असो किंवा संघ कुठे खेळत असो, तिथे त्यांची उपस्थिती आवर्जून पाहायला मिळते. एक दिलदार व्यक्तिमत्व आपण पाहतोय, नेहमीच संघाच्या पाठीशी ते असतात आणि संघासाठी अगदी आधारस्तंभ बनून ते कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतात. गोल्डमॅन आपण योगेश शेठ घर त्यांना पाहतोय, तर त्यांचं स्वागत. आणि जाऊया मॅचच्या दुसऱ्या सत्राच्या दिशेनं. 42चं लक्ष कंप्लीट करायचं आहे. तर कशा पद्धतीनं या मॅचमध्ये घडामोडी घडतील आणि कोणता संघ जिंकेल आणि या स्पर्धेत आपलं अस्तित्व कायम ठेवेल, ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती करू परिवर्तन आणि आवाज असेल खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी आमचे सिनियर साथी समालोचक मित्र जगदीशजी पाटील सरांचा. थँक्यू. तर राहुल पोरजी यांचा या ठिकाणी सदिच्छा सन्मान होत असताना या मंचावरती पाहा मिळतो. त्याचबरोबर पुढचा सन्मान ओके. चला, याच्यानंतर सामना असेल टीम नारिवली आणि त्याच्या विरोधात विजेता संघ, या दोन संघामधील सामना असेल. हॅलो चेक. क्रिकेटच्या रोमांचकारी, अद्भुतपूर्व आणि चित्तथरारक खेळामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. सामना पाहा मिळतो आपल्याला. एकीकडे टीम उत्तर शिवच्या विरोधात बामाली संघ, ज्या ठिकाणी प्रथम उत्तर शिव संघाने बॅटिंग करत असताना धावा उभारल्या त्या 41 आणि 42चं टार्गेट आहे टीम बामाली संघासमोर. आज बामाली संघ स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर या नावाने आज खेळत असताना पाहा मिळतोय आणि या संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय विवेक शेठ भोईर नेहमीच या संघाला लीड करत असतात. ते जर यूट्यूबच्या माध्यमातून सामना पाहत असतील तर त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 42चं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहा मिळतोय टीम बामाली संघाची. रोहिदास पावशे आणि त्याच्या जोडीला विष्णू पावशे ही जोडी पाहतोय मैदानावरती. बामाली संघ आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षडक उत्तर शिव संघाच्या वतीने. मैदानावरती आता धावा जमवणं तुम्हाला थोडंसं कठीण झालं आहे. मागच्या काही सामन्यांचा निकाल पाहिला तर अनपेक्षित निकाल आपल्याला पाहायला मिळतोय. ज्याकडून अपेक्षित होतं तसं काही घडत नाही आहे, कारण असं वाटतं की धावा तुम्हाला सहजासहजी चेस होतील, मात्र नाही. आता ही खेळपट्टी एक वेगळं वलण घेत असताना पाहा मिळते. ज्या ठिकाणी आम्ही सकाळी पण सांगितलं की याच्या अगोदर 3 दिवस भरपूर धावा झाल्या, मात्र पहिल्या सामन्यात सुद्धा फार कमी धावा पाहायला. पहिल्या सामन्यात धावा पाहिल्या आपण 58 वाकणने उभ्या केल्या होत्या.
दहिसरच्या विरोधात. त्यानंतर एकाही संघाला 50 ओलांडता आली नाही आहे. सामना सुरू होतोय. उमेश पाटील पहिला चेंडू रिलीज करत असताना पहा मिळतोय 42चं टार्गेट. रोहिदास पावसे एक उंचपुरा खेळाडू स्ट्राईकवरती. पहिलाच बॉल स्क्वेअर लेगला खेळायचं होतं जागा बनून. अगदी समोर चेंडूची फेकी केली त्यामुळे चेंडू दाट जातोय. 42चं टार्गेट या मॅचमध्ये पहा मिळतं आपल्याला. 8 संघ आज कल्याण डोंबिवली परिसरातील या धानसरच्या मैदानावरती खेळत असताना पुढे येऊन केल्यात फटका चांगला आहे. डान्सिंग डाऊन द विकेट. कॅच इटचा कॉल. कॅच टिपला जातो अगदी सीमा रेषा लगत. झेल टिपलाय. बिग विकेट बिग लॉस टीम बामाली. पंढरीनाथ उभे आहेत. तेथे मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला. एक धाव मिळत असताना जय गणेश्वर 40+ क्रिकेट संघ धानसरच्या वतीने पहिल्यांदाच एवढी मोठी भली मोठी स्पर्धा खेळवण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये पाहतोय 2 ओल्टास कंपनीचे रेफ्रिजरेटर आणि त्याचबरोबर 4 बायसिकल आहेत. लेग बिफोर समोर पकडलं गेलंय. विष्णू पावशेला अगदी प्लम मध्ये मिडल स्टंपला चेंडू होत आहे. फलंदाज बाद. धक्का दुसरा टीम स्वर्गीय महेंद्र शेठ भोईर बामाली टीमला. तुचल माया अशी परिस्थिती निर्माण झाली आता. नवीन बॅटर मैदानामध्ये. हो पुन्हा एकदा चांगला चेंडू. हलकसा अपील. चांगला असा चेंडू होता. विलास पावशेला पाहतोय आपण. चांगले खेळाडू आहेत मात्र 2 बॅटर बाद झाले. मी म्हणे रोहिदास ने घाई केली आहे. त्याचा फटका अगदी चांगला होता. थोडीशी ताकद कमी पडली आणि लॉंग ऑनला मात्र सुरेख पद्धतीने झेल टिपला गेलाय. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. कीपर बीट. चेंडू पाठीमागे चाललाय. धाव मिळे एकच बाईच्या स्वरूपामध्ये. चांगली गोलंदाजी पाहतोय उमेश पाटीलची, ज्याने चांगले गोलंदाजीचं पृथक्करण केलंय.
आणि अखेरकार पहिल्या षटकामध्ये 2 खेळाडूंना बाद करत असताना धावा खर्च केल्या त्या फक्त 2. व्हेरी गुड बॉलिंग डीजे. हॅलो, चला थोडं पाच घ्या प्लीज. आयोजन कमिटीच्या सूचना येतात, जास्त वेळ टीम मीटिंग नको आहे, कारण आज 10 मॅच कव्हर करायच्या होत्या. फायनल डे पहिल्या दिवसामध्ये पाहतोय आपण पोटी प्लसच्या माध्यमातून जे ते 8 संघ खेळले रायगडचे, त्याच्यातून पहिल्या दिवसामध्ये बेलवली संघ जो क्वालिफाय झाला आहे, रेग्युलरमधून नाहरेन संघ, त्यानंतर कालच्या दिवसामध्ये रेग्युलरमधून एकटपाडा संघ, आणि आज पोटी प्लसचे 8 संघ आहेत, त्यातून एक संघ निघेल. ओ पुन्हा एकदा आउटसाइड ऑफस्टंप पहिलाच बॉल. गोलंदाज किरण पाटीलला पाहतोय, चांगला चेंडू फेकला एस्टनच्या मागे. तेजस पाटील क्लोज कीपिंग करत असताना ओ बॅकफुट पंच पहा मिळतोय, बॉल हवेत आहे, फिल्डर बॅकफुट पॉइंटला होते, झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का टीम बामालीला. तोपर्यंत एक धाव घेण्याचा अवधी होत आहे. 2 खेळाडूंना आता थांबून खेळावं लागेल, कारण अतिघाई संकटात नाही. घाई करत असताना मात्र एका मागोमाग एक विकेट गमावल्यात. अद्याप एकी चौकार षटकार नाही आहे. धावा बनवायच्या त्यांना 42 धावा. 42 धावांची गरज असताना सध्याच्या स्थितीला अत्यंत नाजूक स्थिती. पुढे आल्यात, फटका चांगला आहे, जास्त उंची लांबी कमी. तेजस पाटील झेल खाली, नो मिस्टेक. आणखीन एक धक्का क्रमांक 4 लागलाय. बामाली संघाला धावसंख्या फक्त 3 धावा, 4 विकेट. दिला सध्या ग्राउंडचा पूर्णपणे त्या मैदानाचा पाहणी करतात, मैदानाची मलम्मत नेहमी करतात. खेळपट्टी असेल, बाउंड्री असेल, विकेट बनवायचे असेल, जागा व्यवस्थित करायची असेल, मैदानामध्ये मात्र तेच पाहत असतात. चांगलं योगदान आपल्या गावासाठी देत असताना किशोर शेठ पोरजी एक धाव मिळाली आहे. 4 विकेट अद्यापपर्यंत गेल्यात. धावा झाल्यात आता त्या 4 धावा. अत्यंत नाजूक स्थिती आहे टीम बामाली संघाची, जिथे फक्त त्यांना 42 धावा बनवायच्या होत्या. आता या खेळपट्टीवरती धावा बनवणं तुम्हाला फार अवघड झालंय, कारण बॅटवरती व्यवस्थित मिडल होत नाहीये बॉल, आणि बाउंड्री सुद्धा थोड्याशा लांबच आहेत 40 प्लसच्या मायनेमधून.
पुन्हा एकदा फटका चांगला आहे, बॉलला खोदून काढलाय. उमेश पाटील वेगाने आल्यात, एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग. जर बॉल हातात आला असता तर पुन्हा एकदा रनआउटची विकेट मिळाली असती. आणि 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरमध्ये धावा झाल्या त्या फक्त 6 धावा आणि आता 12 चेंडू आणि करायच्या त्या 36 धावा. अत्यंत महागडं आव्हान आहे. आता 18च्या सरासरीने या धावा बनवायच्या. पाणी जाऊ द्या महेश, पाणी पाणी. गाडी चला 12 बॉलमध्ये आता 36 धावा करायच्या आहेत. हत्तीनं आणखीन थोडंसं कठीण आव्हान पाहा मिळतं. आज 2 सामने जिंकल्यात अंसिका 11 वाकळण संघाने. पहिल्या सामन्यात दैसर संघाला आणि दुसऱ्या सामन्यात देसाई संघाला परास्त केलाय. तिसरा सामना नारिवली संघाने जिंकला आणि चौथा सामना बामालीच्या विरोधात उत्तर शिव याच्यातून विजेता संघ नारिवली संघाची चौथा सामना खेळ. त्यानंतर जो संघ फायनल येईल 40+ त्या संघाला मुभा आहे की आपल्याच गावातील 2 आयकॉन खेळाडू घेऊन आपण फायनल खेळू शकता. आउट. कारण आता नो बॉल असला तर रनआउटची संधी होती आणि रनआउट केलंय तेजस पाटीलने. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. आई कुलवीणा काय सांगू तुला, तुझी आठवण येते रोज मला. थँक्यू. चला आणखीन एक खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यात. त्यामुळे आता तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल की ज्या 42 टार्गेट होतं या मॅचमध्ये पुन्हा एकदा फिरून खेळायचं होतं. मिसअंडरस्टँडिंग. डायरेक्ट हिट झालं नाही आहे. आणखीन आता 2 धावा मिळतील. एक्का दुक्का धावाने काही होणार नाही आहे.
निलेश पावसे न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. तिसरं षटक तेजस पाटील. फुल टॉस आणि ते काय झालंय, क्लीन बोल्ड झाल्यात फलंदाज निलेश पावशे. आणखीन एक धक्का. धाव मिळेल, एका दुक्का धावानी होणार नाहीये. पहा मिळतोय आपल्याला लेगबाज दिलीप पावशे आल्यात. आणि याच दरम्यान नारिवली 40+ संघाचे खंबे समर्थक माजी उपसरपंच रामशेठ भोईर यांचं सुद्धा आगमन झालंय. व्यासपीठावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अत्यंत खराब स्थितीमध्ये जातोय सध्या बामाली संघ, जिथे फक्त 42 धावा बनवायच्या होता. एका मागोमाग एक विकेट गेलेत आणि आता आणखीन एक संधी होती या ठिकाणी. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. 7वा बॅटर बाद झाला या ठिकाणी. तू चल मैं आया अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सध्या तरी टीम बामाली संघाची. जो स्टार्ट मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही. या पहिल्या षटकात 2 विकेट गेल्या, धावा फक्त कमी आल्या. 3 विकेट गेल्या पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेला स्क्वेअर लेगला एक धाव मिळत असताना एकने धावसंख्या पुढे सरकते. षटक झालं या समाप्त. आता 3 ओव्हरचा केस संपलाय. रामनाथ आल्यात. 3 ओव्हरचा केस संपलाय. धावा फक्त 12. मध्ये फक्त औपचारिकताच आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे हा सामना वन साइड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल, जिथे जास्त विकेट गेले. पुन्हा एकदा आणि आता चौकार मिसफील्ड झाली आहे. धावा मिळती 4. चला चौकाराला एकूण धावा पाहिल्या तर आता धावा 17 झाल्यात. शेवटचं षटक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. फिल्डर दूरवरती राहिल्यात. एक धाव मिळेल. 18 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. आणि पुन्हा एकदा लेगबाजच्या स्वरूपामध्ये एक धाव अंकित होत असताना पाहा मिळतोय.
चला फक्त औपचारिकता आता या मॅचमध्ये. चला टीम नारिवलीचे कॅप्टन आपण यायचं आहे टॉससाठी आणि याच्यातील विजेता संघ यांच्यामध्ये टॉस होईल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते एकच झामेल आणि अशा रीतीने सामना जिंकलाय तो टीम ज्या हनुमान उत्तरशी संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन उत्तरशी टीम कॅप्टन पाठवा आपला नारिवली संघ. चला या लवकर